या वासूने 50% सांगितलंय फक्त. अजून अख्खा पिक्चर बाकी आहे. तुझ्यासाठी केलंय सर. प्रेम केलं होतं तुझ्या प्रेमात जे काही केलं त्या सगळ्याला लाथ मारलीस तू आणि या देवाशिष कामतकडे आलीस. त्याच्याशी लग्न केलंस आणि रातोरात या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण झालीस. तू सुखी झालीस का? माझं काय? मला अर्ध्यातच सोडून निघून गेलीस. नाही, अजिबात विचार नाही केलास माझा. आता मी बोलणार, तुम्ही ऐकायचं. या देवाशिष कामतशी लग्न झाल्यानंतर मला वाटलं होतं तू माझ्याकडे परत येशील, पण तू मला काय सांगितलंस? आदित्य, तुम्हाला प्रेम करायला शिकवलंस, पण प्रेम निभवायला मला देवाशिष कामतने शिकवलं. हा 4 दिवसांपूर्वी आलेले देवाशिष कामत तुला प्रेम निभवायला शिकवतो? हा, नक्कीच काहीतरी टॅलेंट असलं पाहिजे त्यात. लेट मी करेक्ट माय सेल्फ. टॅलेंट नाही, पैसा, ज्यामुळे तू तुझा सो कॉल्ड प्रेम निभवायला शिकलीस. तू आनंदी झालीस, छान रुळलीस. माझा काय? माझा विचार केलास कधी? तू इथे रोज नवीन आयुष्य जगत असताना मी तिकडे तुझ्या आठवणीत एक एक दिवस मरत होतो. मग मी विचार केला एकट्याने नाही मरायचं, तुला सोबत घेऊन मरायचं. पण नंतर माझ्या लक्षात आलं आता मरायचं, मारायचं. तुझ्या हातल्या प्रेमाला मारायचं. थँक्यू सो मच. आज मी या ठिकाणी उभा आहे तुम्हा सगळ्यांसमोर. त्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हा सगळ्यांना जातं. तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात नसता तर कदाचित मी ही उंची गाठू शकलो नसतो. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हाला. तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानू ना तेच कळत नाहीये मला. एक प्रयत्न करतो. सगळ्यात आधी मी कामत फूड जॉईन केलं. तिकडे या वासूला माझा सगळ्यात चांगला मित्र बनवला. खरं तर या सगळ्याचं क्रेडिट नाही याला द्यायला पाहिजे, कारण हा लगेच बनला माझा मित्र. अथर्व. त्यानंतर मी अथर्वला या घरात यायला भाग पाडला, जेणेकरून या घरातल्या सगळ्या घडामोडींची मला माहिती मिळेल. थंड पडलेस. तुझं प्रेम आहे ना मधुरावर? तिचं पण आहे तुझ्यावर. अरे विचार तिला, हो की नाही मधुरा?
या प्रेमानेच माझा सगळ्यात जास्त फायदा करून दे आणि तुम्हा दोघी बहिणींचं प्रेम म्हणजे अख्खा काव्यसंग्रह होऊ शकतो त्यावर. तू लिहित का नाहीस? छान लिहितेस, विचार कर. काय मिळालं तुला हे सगळं करून? आत्मसुख. आदित्य, एकदा, फक्त एकदा जरी स्वतःहून येऊन मला सांगितलं असतंस ना की तुला हे सगळं हवंय, आनंदाने दिलं असतं रे मी तुला. उपकाराने मिळवलेल्या भाकरीपेक्षा कष्टाने मिळवलेली भाकर जास्त गोड लागते. हो ना उत्तरा? राईट. खरंच खूप गोड लागते, इतकी की समोरच्याच्या तोंडची चव जाईल. काय साध्य झालं तुम्हाला हे सगळं करून? देवाशिष कामतच्या वाढदिवसाबद्दल तुला एक खास गिफ्ट माझ्याकडून. सरप्राईज. तुझ बघ. कसले पेपर्स आहेत? वाच वाच म्हणजे कळेल तुला. मी मीरा देवाशिष कामत, कामत फूड्स, कामत इंडस्ट्रीज, कामत हाऊस आणि देवाशिष कामत यांची बाकीची सगळी. अरे वाच ना पुढे. अरे या सगळ्यांना पण कळू दे. या सगळ्यांचा खूप मोठा हातभार आहे या सगळ्या मागे. नाही मी प्लीज. हा मी म्हणजे तू. मीरा देवाशिष कामत, कामत फूड्स, कामत इंडस्ट्रीज, कामत हाऊस आणि देवाशिष कामत यांची बाकीची सगळी प्रॉपर्टी माझ्या आदित्य दिवाकर गायकवाडच्या नावाने करत आहे. नाही, हे शक्यच नाहीये. मी अशा कोणत्याही पेपरवर सही केलेली नाही. हे खोटं आहे सगळं. काय सांगतेस मग आता? मला यातलं काहीच नाही मिळणार. फसवलं. आता मीरा मॅडम काय करणार? मीरा मॅडम कोर्टात जाणार. कोर्टामध्ये ओरडून ओरडून सांगणार की मी या पेपर्सवर सह्या केल्याच नाहीयेत. मग जज काय करणार? जज पेपर्स बघणार आणि पेपर्सच्या खाली मीरा देवाशिष कामत यांची सही असणार, ओरिजिनल. हा नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही ना या सगळ्या कोर्टा बिटाच्या भानगडीत पडू नका. आधीच सगळं गेलंय तुमच्या हात. कशाला? हे आदित्य, याचे परिणाम चांगले. मालकाशी कसं बोलावं हे शिकवलं नाही वाटतं तुझ्या एक्स बॉसने तुला. यापुढे मान खाली घालून बोलायचं, कळलं? आदित्य प्लीज. येस मीरा मॅडम. तू जरा माझ्यावर आहे ना.
माझा बदला घ्यायचा आहे ना तुला, जो तू ऑलरेडी घेतलास. ह्या सगळ्यांना का त्रास देतोस? त्यांचं आयुष्य का बर्बाद करतोस तू? यासाठी हा जो तुझ्या बोलण्यातला गिल्ट आहे ना, त्यासाठी केलं मी असं. काय की मी तुझ्या एकटीला त्रास दिला असताना तर मला माहित होतं तू पुन्हा खंबीरपणे उभी राहशील. पण जेव्हा तुझ्यामुळे तुझ्या आजूबाजूच्यांना त्रास होतो ना, तेव्हा तू आतून तुटतेस. आणि हे मला चांगलंच माहित होतं. इतका नीच असशील असं स्वप्नातही विचार केला नव्हता. भविष्यात कधी दादा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही उरलेस तू आदित्य. राहू दे अथर्वा, याने जरी याचे संस्कार सोडले असले ना, तरी आपण आपली मर्यादा नाही सोडायची. ऐकलं का रे? ताई काय बोलतेय ते कळतंय ना? संस्कार विसरू नकोस आणि मर्यादा तर अजिबात ओलांडू नकोस. जर का तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली तर हकलवून लावे ना. एक मिनिट आदित्य, आम्ही इतके पण लाचार झालो नाही आहोत. तू हाकलशील आम्हाला या घराबाहेर. आम्हीच हे घर सोडून जाणार आहोत. काय सांगतेस? हल नाही म्हणजे एकतर 50% काम या वासूने केलंय आणि आता तू म्हणतेस की आम्ही हे घर सोडून जाऊ. क्या बात आहे यार, क्या बात आहे. म्हणजे आजच्या काळात एवढी मदत तर कुठला विरोधी पक्ष नेता पण करत नाही. हो, कारण आम्ही आमची पातळी ओळखून आहोत. आमच्यात अजूनही स्वाभिमान जिवंत आहे. हो चालता हो, चल तुझा स्वाभिमान घेऊन चल. आदित्य, येस डार्लिंग. आदित्य, अरे आपलं ठरलं होतं ना की मागचं सगळं विसरूया, एक नव्याने सुरुवात करूया. म्हणून तर आपण साखरपुडाही केला ना आदित्य. हे बघ, ताईने केलंय ना मामाचं घर तुझ्या नावावर. मग आता तुला अजून काय हवंय? प्लीज हट्ट सोड ना. बस झालं आता. डार्लिंग मी सगळं विसरून गेलोय मागचं. ही नव्याने सुरुवात आहे. फ्युचर प्लॅनिंग. ऍक्च्युली ना तुला एक सांगायचं राहूनच गेलं. आपलं लग्न नाही होऊ शकत आता. काय म्हणजे हा ड्रामा जर सस्टेन झाला असता तर कदाचित झालंही असतं. पण काय ना की प्रत्येकाच्या नशिबात जे असतं तेच घडतं, नाही का मीरा? ए पण तुला जर हवं असेल तर यू कॅन जॉईन अस. म्हणजे यू आर मोस्ट वेलकम. येस, ऑफकोर्स. ताईच अरे काय बोलणार आता? मला माहित होतं तू एकटा इथे माझ्यासोबत थांबणार आहेस.
उत्तरा, आपल्या एवढ्या मोठ्या विक्ट्रीवरती काहीतरी सेलिब्रेशन झालंच पाहिजे ना? हो, आता जाऊन आपल्या सेलिब्रेशनची तयारी करते मी. नाही नाही नाही, तसं काही करू नकोस. मी बसू नंतर. एक काम कर, देवाशिषचा आणि मीराचा स्पेशल म्हणजे फेवरेट काय चहा आहे ना, चहा पिऊन सेलिब्रेट करूया. नॉट अ बॅड आयडिया. गीताताई, एक देवाशिष स्पेशल चहा मिळेल का? आलं घालून नेहमीसारखं. खूप चुकीचा वागतोयस तू आदित्य. ए, चुक्की बरोबर तू नको सांगू. तुला माहिती आहे ना, या आधी देवाशिष कामात तुला काय चूक काय बरोबर हे सांगायचं, आणि त्यानंतर मी. हो, पण आता पुरता कळून चुकलोय मी. वेळ निघून गेली, आणि गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नसते. हे सगळं ना तुला खूप महागात पडणार आहे आदित्य. अरे वा, छान. खूप आनंद होतोय ना तुला आदित्य, पण तू हे जे काही केलंयस ना त्याची परतफेड तुला लवकरच करावी लागेल. या सगळ्यावर फक्त माझ्या नवऱ्याचा हक्क आहे, आणि तो इतका सहजासहजी तुला मिळवू देणार नाही. क्या बात आहे, मानलं. हा, पण एक गोष्ट सांगायची राहिली ऍक्च्युली. हा, तुम्ही अजूनही ऑफिसला येऊ शकता एम्प्लॉई म्हणून. काय की आजकाल इतक्या कमी पगारात नोकर मिळत नाहीत ना. माणुसकी सोडली नाही मी माझी अजून. एक मिनिट प्लीज. नीट साइड हो. घेऊन जा. तू यांच्याशी बोलतेस म्हणे. नेक्स्ट टाइम बोलशील तेव्हा थँक्स सांग. बाय.